जय मल्हार। भारताच्या स्वातंत्र्यासाठी या देशातल्या अनेक भटक्या जमातीतील तरुणांनी स्वतःला झोकून दिलं। यामध्ये सर्वप्रथम ज्यांचं नाव आपण घेतो ते राजे उमाजी नाईक, ज्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड उभा केला। भारताच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा पहिल्यांदा राजे उमाजी नाईकांनी जाहीर केला। या देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावरती गेले अशा महापुरुषांची जयंती 7 सप्टेंबरला देशभर होते। त्यांचं जन्मगाव पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी आहे आणि या भिवडी या गावामध्ये राजे उमाजी नाईकांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम 7 सप्टेंबरला होतो आणि याच दिवसापासून महाराष्ट्रातील रामोसी, बेरड आणि बेडर या समाजामध्ये जागृती व्हावी म्हणून आमचे मित्र रामोसी, बेरड आणि बेडर समाजासाठी रात्रंदिवस मेहनत करणारे, मोठी चळवळ उभा करणारे जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष माननीय दौलत नाना सितोळे हे जनसंवाद यात्रा काढतायत। महाराष्ट्रातील 60 विधानसभा मतदारसंघामध्ये ते जात आहेत। तिथल्या समाजाच्या व्यथा अडचणी समजून घेण्यासाठी राजे उमाजी नाईक महामंडळ जे राज्य सरकारने स्थापन केलंय त्या महामंडळाची माहिती लोकांना व्हावी, त्या महामंडळाच्या योजना लोकांना माहिती व्हाव्यात आणि त्यामध्ये काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी समजावून घेऊन राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी या जनसंवाद यात्रेचं आयोजन केलेलं आहे। मी मनापासून माननीय दौलत नाना सितोळे यांनी जी जनसंवाद यात्रा काढली आहे त्या यात्रेला खूप खूप शुभेच्छा देतो, पाठिंबा देतो। जय मल्हार।